बातमी आता महाराष्ट्राचं राजकारण ज्या सिंचन घोटाळ्यामुळे ढवळून निघालं होतं त्या संदर्भातल्या एका अपडेटची। विदर्भातला गोसे खुर्द प्रकल्प त्याचं सुद्धा याच्यामध्ये नाव आलं होतं। यातल्या संबंधित निविदा प्रक्रियेतल्या घोटाळ्याप्रकरणी एसीबीनं म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 14 जणांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत। गोसे खुर्दच्या घोडाझरी कालव्याच्या कामामध्ये हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीला फायदा पोहोचवल्याच्या आरोपाखाली सिंचन विभागाचे 5 तत्कालीन अधिकारी आणि संबंधित कंपनीचे 2 अधिकारी अशा 7 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। तर तिकडे नेरला पाचोरा उपसा सिंचन प्रकल्पाच्या निवेदेमध्ये श्रीनिवास कन्स्ट्रक्शन कंपनीला लाभ पोहोचवल्याच्या आरोपाखाली सिंचन विभागाचे 5 अधिकारी आणि कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे जसजसा वेळ जातोय तपास पुढे येत आहे त्यानुसार सिंचन घोटाळ्यातल्या काही जणांवर कारवाई होते आहे। नेमक्या कोणत्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली आहे, गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत? प्रभाकर मोरखडे तत्कालीन कार्यकारी अभियंता होते, नेरला कालवा प्रोजेक्टमध्ये त्यांचा सहभाग होता। श्याम आंबोलकर तत्कालीन वरिष्ठ विभागीय लेखाधिकारी होते। दिलीप पोहेकर तत्कालीन अधीक्षक अभियंता यांचंही नाव आहे। गोसे खुर्द प्रकल्प विदर्भातला सोपान सूर्यवंशी तत्कालीन मुख्य अभियंता। रोहिदास लांगे तत्कालीन कार्यकारी संचालक। बालोलिनी रामराव श्रीनिवासा कन्स्ट्रक्शनचे हे खाजगी कंपनीचे अधिकारी आहेत। रामारेड्डी रेड्डी तत्कालीन व्यवस्थापकीय भागीदार होते। घोडाझरी कालवा प्रकल्प आहेत, इथे सुद्धा गुन्हे दाखल झाले। त्यात कोणाची नावं आहेत? रमेश वर्धने तत्कालीन कार्यकारी अभियंता, गुरुदास मांडवकर तत्कालीन वरिष्ठ विभागीय लेखाधिकारी, संजय खोलापूरकर तत्कालीन अधीक्षक अभियंता, सोपान सूर्यवंशी तत्कालीन मुख्य अभियंता, देवेंद्र शिर्के तत्कालीन कार्यकारी संचालक, श्यामकांत धर्माधिकारी तत्कालीन कार्यकारी उपाध्यक्ष, सुनील शिंदे कंपनीचे या श्रीनिवास कंपनीचे तत्कालीन कार्यकारी उपाध्यक्ष, या सगळ्यांची नावं या प्रकल्पामध्ये आता आलेली आहेत।